Good morning all. In this lecture, we will start our next question. What is promotion mix? Explain its importance. So promotion is one of the important element of marketing mix, right? Promotion काय आहे? Promotional mix is one of the important element of marketing mix. So the term promotional mix is used to refers to the combination of different kinds of promotional tools used by a firm to advertise and sell its product. आपण काय करतो प्रमोशन मध्ये? तर आपल्या प्रोडक्टची जास्तीत जास्त ऍड करून त्याला जास्तीत जास्त प्रमोट करून कंझ्युमर पर्यंत कंझ्युमर तो कसा रिकॉल करेल, कंझ्युमर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कशी वस्तू परचेस करेल, त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी ह्या करत असतो प्रमोशनशी रिलेटेड, है ना. सो द मेन प्रमोशनल टूल्स और ऍक्टिव्हिटीज which make a promotion mix are the personal selling, advertising. एक मिनिट. Let's start. So promotion is one of the element of marketing mix. The purpose of promotion mix is to create awareness about product in the mind of customer or prefer advertising, personal selling, publicity, sales promotion. हे काय केले जातात तर वेगवेगळे tools promotion mix चे use केले जातात. Okay. So the main promotional tools or activity which make a promotion mix are the personal selling, advertising, publicity and sales promotion. हे tools आहेत सब, हे लक्षात ठेवा हा promotion ची. These are the known as the element of promotion mix. So importance of promotion mix. First, profit maximization and increase in sale value. जेव्हा आपण प्रमोशन करतो, थोडक्यात जर तुम्ही बघितलं, आपण प्रमोशनच नाही केली, ऍडव्हर्टायझिंग नाही केली, पब्लिसिटी नाही केली, तर आपलं प्रोडक्ट सेल होईल का हो? सिंपल थिंग, सेल हे नाही होणार. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट मध्ये किती इनोव्हेशन असेल, तुम्ही त्याची ऍडच नाही केली तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी तुमच्या सेल वरती, प्रॉफिट वरती होऊ शकतो. पण प्रमोशनल टूल्स हे असं एक इफेक्टिव्ह टूल्स आहे ज्यामधून काय होऊ शकतात, वस्तू ह्या इझिली सेल होऊ शकतात. आपण जितकी जास्त ऍड करू तितके कंझ्युमर हे अट्रॅक्ट होतात, राईट ना. सो ऍज द रिझल्ट प्रॉफिट मॅक्सिमायझेशन अँड इन्क्रीज इन सेल. सो काय सांगितले बघूया. This is the ultimate aim of any organization. So every organization strive for the achievement of this goal. Okay, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एम काय असतो किंवा अल्टिमेट गोल काय असतो तर मॅक्सिमम प्रॉफिट मिळवणे असेल किंवा जास्तीत जास्त सेल करणे असेल. So without this, the sole purpose of establishing a company will lose its significance. So hence, every company make its primary objective and direct every department to achieve it. आणि जे काही तुमचा मेन मोटो आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यावरती काय होणार आहे तर तुमच्या ऑर्गनायझेशनचं सक्सेस अँड फेल्युअर हे डिपेंड्स असतं. दॅट इज वाय promotion mix play very important role for profit maximization as a profit maximization, right? आणि यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की जास्तीत जास्त प्रॉफिट होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त सेल हा होऊ शकतो. सेकंड पॉइंट इज customer based winding. So promotion is important for winding, maintaining and saving consumer base, which is tangible form of profit figure. These activity become important because of the winding of market. All products are now sold all over the world with the very advanced logistic and transportation facility. Okay. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमच्या ऍडव्हर्टायझिंग मुळे, तुमच्या प्रमोशनल मिक्स मुळे वी कॅन इझिली रीच अवर टार्गेट कंझ्युमर. तुम्ही काय करू शकता, तुमचा जो टार्गेट कंझ्युमर आहे, जसं की म्हणतो ना आपण माउथ पब्लिसिटी असेल किंवा पर्सनल सेलिंग असेल, ऍडव्हर्टायझिंग असेल, यामुळे आपण इझिली आपला जो टार्गेट कस्टमर आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि याचाच रिझल्ट मग आपल्याला टँजिबल प्रॉफिट फिगर वरती बघायला मिळेल. ओके. So it's very simple thing. Next point is penetrating cut through competition. जसं की आपण तुम्हाला आठवतंय का की मी त्या दोन एक मेथड सांगितल्या होत्या ज्यामध्ये पेनिट्रेशन एक आहे आणि स्किमिंग आहे.
सो यासाठी सुद्धा प्रमोशन काय करेल, प्रमोशनल मिक्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. फॉर एक्झाम्पल, सपोज when manufacturer introduce new product in the market, that time they will charge very high price of the product. ओके, सांगितलं काय बघा, मी एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने काय केलं की एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट, न्यू प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केली आणि ते प्रोडक्ट फार डिमांडिंग आहे असं म्हणू आपण, किंवा ते प्रोडक्ट कसं आहे, कंझ्युमरच्या फेवरेबल आहे, कंझ्युमरला वाटलं वाव इट्स व्हेरी नाईस प्रोडक्ट. ओके, मग कंझ्युमर काय करतील, कंझ्युमर जेवढी तुमच्याकडे एक्सपेक्टेड प्राइस मागितलेली आहे ती पे करून तुम्ही ती प्रोडक्ट परचेस करता. सिम्पल. म्हणजे जसं आता जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर ऍपल मधले जे नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस झालेले आहेत मार्केटमध्ये, सो त्याचे अजून कॉम्पिटिटर्स नाही आले है ना. म्हणजे सुरुवातीला ऍपलचे मोबाईलच्या प्राइस जर तुम्ही बघितलात तर खूप हाय होत्या, सो त्याला काही कॉम्पिटिशन नव्हती. त्यामुळे मॅन्युफॅक्चरर किंवा जे बिझनेसमॅन आहेत दे विल चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. ते काय करू शकत होते की जास्तीत जास्त प्रोडक्टची प्राइस त्यांनी हाय चार्ज केली होती. सो दिस इज कॉल्ड द स्कीमिंग प्राइसिंग मेथड. आर यू गेटिंग माय पॉइंट? स्कीमिंग मध्ये काय करतात, तुमच्यावरती स्कीम केली जाते, प्रोडक्ट तुम्हाला सेल केलं जातं आणि जास्तीत जास्त कशी तुमच्याकडून त्याची प्राइस कव्हर अप करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. आर यू गेटिंग माय पॉइंट? स्कीमिंग. येस मॅम. ओके, त्याच्या बरोबर अपोजिट आहे ही पेनिट्रेटिंग कट थ्रू कॉम्पिटिशन. पेनिट्रेटिंग कट थ्रू कॉम्पिटिशन काय आहे बघूया आपण. पेनिट्रेशन मध्ये काय, फॉर एक्झाम्पल हियर मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस और प्रोड्यूस कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट. काय सांगते बघा, मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल सोप, फॉर एक्झाम्पल ऑइल, फॉर एक्झाम्पल पेस्ट, वॉटर. त्याने काय केलं मॅन्युफॅक्चरने की नवीनच प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं, पण ते कॉमनच आहे, त्याला ऑलरेडी सबस्टिट्यूट आहेत मार्केटमध्ये. दॅट टाइम मॅन्युफॅक्चरर विल चार्ज व्हेरी लो प्राइस. मॅन्युफॅक्चरर काय करतो, खूप लो प्राइस चार्ज करतो ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. आणि तुम्ही एक तुमचं काय म्हणतात, एक प्रॉपर एक पोझिशनिंग मार्केटमध्ये कशी कॅप्चर करता येईल किंवा मार्केट एंटायर कसं कॅप्चर करता येईल, त्या प्रोडक्टचा नोन कंझ्युमर पर्यंत कसा पोहोचवता येईल, ह्यासाठी तुम्ही पेनिट्रेटिंग एक स्ट्रॅटेजी आहे ती यूज करता तुम्ही. आय थिंक सो ही इकॉनॉमिक्सला पण तुम्हाला कुठेतरी असेल बघा, पेनिट्रेटिंग. ओके, सो काय सांगायचं आपल्याला इथे, जेव्हा पेनिट्रेशन मध्ये काय करतो आपण, कॉमन टाइप ऑफ प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो. आणि आता फॉर एक्झाम्पल मी सोपच प्रोडक्शन घेते, मार्केटमध्ये ऑलरेडी खूप सारे सोप आहेत, मग मी सेल कसा बरं करणार, मग तुम्ही ह्यासाठी प्रमोशनल टूल्स यूज करताय. मग यामध्ये तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, मग पब्लिसिटी करताय, पर्सनल सेलिंग करताय, सेल्स प्रमोशन करताय. आमचं प्रोडक्ट कसं आहे, बेस्ट आहे, छान आहे, कॉमन आहे, ओके, बट आम्ही काय करतोय, रिझनेबल प्राइस मध्ये वस्तू सेल करतो. मग तुम्ही काय केलं, तुमचे प्रोडक्ट कंझ्युमरला आवडले, खूप साऱ्या कंझ्युमरने ते परचेस केले, तुम्ही मार्केट बरंचसं कॅप्चर केलं आणि तुम्ही एका पोझिशनला गेलात. त्याच्यानंतर तुम्ही सेम प्राइस चार्ज करताय ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर. बाकीच्या कॉम्पिटिटरचा सोप जर 10 ला असेल तर तुम्ही पण 10 ला सेल करताय, पण जेव्हा एंटर करताय सुरुवातीला तेव्हा मात्र तो सोप तुमचा 5 रुपयाला किंवा 8 रुपयाला तुम्ही सेल करू शकता. दिस इज कॉल्ड द पेनिट्रेशन मार्केटिंग स्ट्रॅटेजी असं एक म्हटलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? पेनिट्रेशन अँड स्कीमिंग ह्या कुठेही तुम्हाला पुढे उपयोगी पडणाऱ्या स्ट्रॅटेजी आहेत. मार्केटिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. दोन क्लिअर झाले का? व्हॉट इज मीन बाय पेनिट्रेशन अँड व्हॉट इज मीन बाय स्कीमिंग? क्लिअर? अरे बोला. येस मॅम. हा, बरेच दिवसांनी प्रेझेंटी. हरबिना असते रेग्युलर. गौरी. सो येस मॅम. आणखी एक तुम्हाला सांगते, सेल मध्ये गेलात का तुम्ही कोणी? सेल मध्ये आपल्या दापोली तर बरेच सेल असतात आणि बरेच सेल तर कायमच असतात. सेल मध्ये तुम्ही सगळेच जाता? सांगा बरं. येस मॅम. जाताना सेल मध्ये, मग सेल म्हणजे काय सांगा? व्हॉट इज मीन बाय सेल? प्राची सांग. आशना, व्हॉट इज मीन बाय सेल? काय असतो सेल मध्ये? तिथे लो प्राइस असतात. हा, मार्केट प्राइस मध्ये वस्तू सेल केल्या जातात. आणखी काय सांगता येईल सेलचं? मार्केट पेक्षा लो प्राइस.
मार्केटपेक्षा लो प्राइस मध्ये सेल केलं. सेल केले जाणारे प्रोडक्ट हे कसे असतात? एकदम ब्रँडेड असतात है ना, हाय क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट. गौरी काय सांगता येईल? नो मॅम, सेल मधले प्रोडक्ट्स क्वालिटी नसते चांगली. प्रोडक्टची क्वालिटी ही कशी असणार आहे? थोडी पुअर असणार आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये परचेस करता त्याच्या क्वालिटीपेक्षा सेलमध्ये असणाऱ्या प्रोडक्टची क्वालिटी थोडी लो असते. लो का असते? काही वेळा लो असेल पण काही वेळा नसेल सुद्धा. आमचे सर एक सांगायचे, सेल म्हणजे काय बरं? जो सेल झालेला नाही असे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही सेल करताय त्याला सेल म्हणतात. छान आहे ना एक्झाम्पल. जे प्रोडक्ट सेल झाले नाहीत ते प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहात ऍज अ सेल म्हणून. आणि मग सगळं हा ओके आम्ही हा सेलमध्ये हे सेलमध्ये प्रोडक्ट आम्ही आणलेले आहेत. म्हणजेच काय, ऑलरेडी तुमच्या रेग्युलर डे टू डे ऍक्टिव्हिटी मधल्या बिझनेस मधल्या जे प्रोडक्ट तुम्ही सेलच नाही झाले आतापर्यंत, म्हणजे कंझ्युमरने काय केले, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट चेक केले आणि बेस्ट प्रोडक्ट परचेस केले आणि काही तसेच राहिले. मग ते प्रोडक्ट कसे बरं सेल करायचे? त्यासाठी तुम्ही काय करता? सेल आणता है ना. हा इथे 10% 25% ऑफ आहे, इथे इतके बाय वन गेट वन फ्री, अशा काहीतरी तुम्ही त्यांना एक्स्ट्रा अट्रॅक्शन करण्यासाठीच्या गोष्टी इंट्रोड्यूस करता आणि मग तुम्ही जे प्रोडक्ट आहे जे सेल झालेले नाही असे प्रोडक्ट तुम्ही जास्तीत जास्त सेल करण्यासाठी इफोर्ट घेता. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ सब एलिमेंट ऑफ प्रमोशनल टूल्स, म्हणजे ज्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग आली, ज्यामध्ये पर्सनल सेलिंग आलं, ज्यामध्ये पब्लिक रिलेशन आलं. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. येस मॅम. Only tool left in terms of depreciation. So depreciation is the best example of showing the importance of promotion is marketing management. In poor economic condition, organization need promotional activity in order to sustain low profitability situation. तुम्ही आता माहिती 4 सिच्युएशन लर्न केल्या इकॉनॉमिक्स मध्ये, ज्यामध्ये डिप्रेशन अशी एक मेथड आहे जिथे तुम्ही काय करू शकता, तुम्ही एका पीक पॉइंटला गेलेला आहात आणि तिथे जाऊन तुम्ही कुठेतरी लो प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला फेस करायला लागू शकते. अशा सिच्युएशन मध्ये प्रमोशन मिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, मेकिंग अ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, राईट. म्हणजे जसं की आता आपण सेलचं एक्झाम्पल सांगितलं, काही प्रोडक्ट सेलच नाही होते तर तुम्ही अशा काही टेक्निक्स यूज करू शकता ज्यामध्ये मग डिस्काउंट आहे, ज्यामध्ये काही कुपन फॅसिलिटी आहेत, ज्यामध्ये बाय वन गेट वन फ्री आहे. ओके, म्हणजे काय करू शकता तुम्ही, हे एक असं बेस्ट टूल आहे, असं बेस्ट टेक्निक्स आहे ज्यामधून तुम्हाला प्रॉफिट मिळवण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असू शकते. So, in time of lower sale and profit, high promotional can bring stable result, which is the essential in time of these types of crisis. So, अशा क्रायसिस मध्ये, डिप्रेशन क्रायसिस मध्ये असेल किंवा बाकीच्या थोड्या फेवरेबलच आहेत, रिकव्हरी असेल, प्रॉस्पेरिटी असेल है ना, पण डिप्रेशन ही कशी आहे, थोडी क्रिटिकल क्रायसिस असते ऑर्गनायझेशन साठी. आणि अशा क्रायसिस मध्ये promotional tools is very good method for recovering our losses. Are you getting my point? Yes, ma'am. Then, attribute Yes, of ma'am. the face of company. If product is the heart of the company, that the promotion mix is the face of the company, which display the purity of the heart and simplicity and liquidity, which turn create stability and healthy growth. So hence promotion is very important in marketing a product because it is the major factor in buyer decision. जसं की आपण म्हणतो, तुमच्या प्रमोशन वरती तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्ट हे काय करत असतात, तर परचेस हे करत असतात. इट अट्रॅक्ट कस्टमर टू डोअर स्टेप ऑफ द कंपनी. ओके, लक्षात येतंय का? म्हणजे प्रमोशन, आता तुम्ही जसं मी बऱ्याच वेळी तुम्हाला सांगते की ऍडव्हर्टाईज जे आपण बघतो त्याकडे थोडस बारकाईने लक्ष द्या, त्याचं क्रिटिसिझम करा की ऍडव्हर्टायझिंग आपल्याला कोणत्या रिकॉल होतात सांगा बरं. जसं मी तुम्हाला मागेही हा पॉइंट विचारला होता. ऍडव्हर्टायझिंग थोड्याशा काहीतरी युनिक आहेत, वेगळे आहेत, अशा ऍड आता खूप साऱ्या ऍड आपण डे टू डे लाईफ मध्ये टीव्ही वरती बघत असतो, न्यूजपेपर मध्ये बघतो किंवा इंटरनेट वरती बघतो, कुठेतरी FM वरती ऐकत असतो.
पण ऍड ह्या कोणत्या बरं लक्षात राहतात? जी ऍड तुम्ही देणार आहात ही कुठेतरी तुमच्या कंपनीची एक आयडेंटिटी इंडिकेट करण्याचं काम करत असते. लक्षात येत आहे? जी तुमची ऍड आहे, जी तुमची पब्लिसिटी आहे, ती काय करते तर डोअर स्टेप ऑफ द कंपनी का म्हटलेलं आहे? कारण कंझ्युमरला अट्रॅक्ट करण्याचं काम तुम्ही काय करत असता? ह्या ऍड मधून, ह्या प्रमोशनल टूल्स मधून करत असता. आणि म्हणून तुम्ही काय करा तर त्यामधले जे बेस्ट टूल्स आहेत हे प्रेफर करा. सो ऍट्रिब्यूट ऑफ द फेस ऑफ द कंपनी का म्हणायचं आहे लक्षात येतंय का? कारण तुमचे प्रमोशनल मिक्स, प्रमोशनल टूल्स क्लिअर युअर आयडेंटिटी अँड अट्रॅक्ट टू द कस्टमर टू डोअर स्टेप ऑफ द कंपनी. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या कंपनीकडे काय करत असता तर प्रोडक्टला, कंझ्युमरला अट्रॅक्ट करत असता. जसं की आपण आता बऱ्याच वेळी मी सांगते की ऍड ह्या कशा असतात. फॉर एक्झाम्पल खूप छान मला ऍड तुमच्या लक्षात राहणाऱ्या आहेत. सांगू शकाल एखाद्या? हा मॅडम, ही मला ऍड ना फार आवडते, मस्त आहे, छान आहे, सांगा बरं. आदित्य नरवणकर. मला वाटलं आदित्य नारायण जॉईन झाले की काय, बरेच दिवसांनी जॉईन झालाय. आदित्य सांग बरं. एखादी ऍड जी तुम्हाला इझिली रिकॉल होते. ओके मॅडम, ही ना टेस्टची ऍड आहे पण मस्त आहे, छान आहे. ही एखादी ऍड आहे, ही कशाची आहे तर कारची आहे. एखादी ऍड आहे जी कशाची आहे, एखादी इरिटेटिंग ऍड पण तुमच्या लक्षात राहते. इंटेन्शन काय आहे बघा, ऍड ज्या पद्धतीने दिल्या जातात त्या मागचे काही इंटेन्शन आहे. एखाद्या इरिटेटिंगच्या ऍड आहेत ह्या पण तुम्हाला रिकॉल होतात. एखाद्या बेस्ट ऍड आहे, कोणत्या मेथड त्यामध्ये युज केलेले आहे त्यानुसार तुम्हाला त्या ऍड ह्या लक्षात राहतात. ओके, म्हणजे मला वाटतं लास्ट इयर मध्ये पण ऍडव्हर्टायझिंग मध्ये सांगितलं होतं, आम्ही ऍडव्हर्टायझिंग घेतला होता की लिरिलची एक ऍड होती. इट्स व्हेरी इरिटेटिंग आणि थोडीशी वल्गर टाईप पण म्हणाला तरी चालेल. म्हणजे सोपची ऍड आहे ना तर थोडीशी इफेक्टिव्ह दाखवू शकताय तुम्ही. बट द पर्पज ऑफ ऍडव्हर्टायझर इज टू अट्रॅक्ट द कस्टमर. कशाही पद्धतीने तुम्हाला अट्रॅक्ट करणं हा काय असतो, त्यामागचं इंटेन्शन असतं, लक्षात ठेवा. नाहीतर बऱ्याच वेळा अरे ही काय ऍड आहे का. पण जर तुम्हाला विचारले की सोप मधली कोणती ऍड तुमच्या लक्षात राहते तर बरेच जण सांगतात की हमामची आहे, लक्सची आहे, है ना, किंवा काही तुमचे पतंजली प्रोडक्टचे आहेत. सो द इंटेन्शन काय असणार आहे की तुम्हाला इझिली ती ऍड रिकॉल झाली पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? So that is why promotional mix play a very important role for the attracting to the customer or as the doorstep of the company. आणि तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त कस्टमरना अट्रॅक्ट करू शकता तुमच्याकडे. पॉइंट नंबर नेक्स्ट इज बिल्ड अवेअरनेस. So new product and new company are often unknown to the market. So which means initial promotional effort must focus on establishing an identity. जसं की आता आपण सांगितलं की तुमचं इंटेन्शन काय आहे हो, की तुमची एक आयडेंटिटी इस्टॅब्लिश करणे. पहिली गोष्ट, जेव्हा तुमची एखादी आयडेंटिटी इस्टॅब्लिश होते, वी कॅन सेल एनी टाइप्स ऑफ प्रोडक्ट रिगार्डिंग अवर ब्रँड और रिगार्डिंग अवर कंपनी नेम और सिम्बॉल. जसं की आपण म्हणतो अमूलमध्ये जर आज एखादं प्रोडक्ट इंट्रोड्यूस झालं तर वी कॅन इझिली परचेस, कारण त्याने ऑलरेडी त्यांची आयडेंटिटी ही क्रिएट केलेली आहे. गोदरेज असेल, टाटा असेल, वॉट एव्हर. ओके, म्हणजे उद्या जिओचे शूज जरी आले तरी तुम्ही परचेस कराल, है ना, कारण त्यांनी काय केलेली आहे, एक क्वालिटी मेंटेन केलेली आहे. किंवा रिझनेबल जो थिंक आहे, रिझनेबल प्राइस मध्ये बेटर प्रोडक्ट कसे प्रोव्हाइड करता येतील यावरती जिओने कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर, असं म्हणू शकतो आपण, है ना. म्हणजे जर त्यांनी इन फ्युचर मध्ये न्यू प्रोडक्ट इस्टॅब्लिश केले, न्यू प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले, वी कॅन इझिली परचेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? ह्यासाठी प्रमोशन हा फार महत्वाचा मॅटर आहे. प्रमोशन खूप महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So in this situation, the marketer must focus promotion to effective reach customer and tell the market who they are and what they have to be offered. आणि जसं की आपण काय करू शकतो, हिअर वी कॅन इझिली बिल्ड अप अवेअरनेस अबाउट कंपनी, अवेअरनेस अबाउट प्रोडक्ट इन द माइंड ऑफ कस्टमर. जेव्हा एखादा अवेअरनेस क्रिएट होतो ना तेव्हा आपण काय करू शकतो, मॅक्झिमम प्रॉफिट कडे जाऊ शकतो आणि एक पोझिशन ही अचीव करू शकतो.
Last point is provide information. Some promotion are designed to assist customer in the search stage of the purchasing process. In some case, such as when a product is so novel, it create a new category of the product and has few competitors. The information is simply intended to explain what the product is and may not mention any competitors. Okay, म्हणजे काही पहिला मोटो काय असणार आहे म्हणजे प्रमोशनचा पहिला मोटो पहिलं इंटेन्शन काय असेल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड सर्व्हिसेस अँड आयडिया हे लक्षात ठेवा द बेसिक पर्पज ऑफ प्रमोशन पहिली गोष्ट काय ऍडव्हर्टाइज आली ऍडव्हर्टायझिंगचं पहिलं इंटेन्शन काय आहे नुसती पब्लिसिटी करणं आणि कंझ्युमरला कसंही अट्रॅक्ट करणं नाही अट्रॅक्ट करा पण कधी तुमचा आधीचा मेन पर्पज जो आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड सर्व्हिसेस अँड आयडिया ही आधी कंझ्युमर पर्यंत जाऊ दे तुम्ही ऍड करताय आणि बऱ्याच वेळी लक्षातच येत नाही ही ऍड कशाची आहे बरं तुम्हाला आता आठवतंय का असं एखादं एक्झाम्पल की अरे ही ऍड ना नंतर लक्षात आली की अरे याची होती आर यू गेटिंग माय पॉइंट म्हणजे प्रमोशनचा जो मेन मोटो आहे ना हा कुठेही तुम्ही डायव्हर्ट नका होऊ त्यामधून तर तुमची इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड झाली पाहिजे मला वाटतं एक ऍड आहे बघा हल्ली दीपिका पदुकोणची एक ऍड आहे ती मी स्वतःच कन्फ्युज झाली होती की नेमकी ही ऍड कशाची आहे म्हणजे ती पेंटची आहे तुम्हाला आठवतंय का बघा म्हणजे पेंटची ऍड आहे ही नंतर लक्षात येते आधी लक्षातच येत नाही कशाची ऍड आहे त्याच्यानंतर मध्ये ही सेमच पेंटची नेरोलॅकची का कशाची होती आठवत नाहीये मला पेंट होतं नेरोलॅकचीच. हा आणखी एक सेमच ऍड रणवीर कपूरने केली होती म्हणजे एवढ्या मोठमोठ्या आवाजात गाणं म्हणत होता की कळतच नव्हतं सुरुवातीला की नेमकी ऍड कशाची मग ती त्याची लग्नाची सिच्युएशन अशी काहीतरी दाखवली होती मग ते पळत जाणार आणि नंतर लक्षात येतं अरे हा ही ऍड नेरोलॅक पेंटची आहे किंवा पेंटिंगचीच काहीतरी होती त्याच्याशी रिलेटेड सो लक्षात येत आहे म्हणजे तुमचा जो मेन मोटो आहे किंवा काय असायला हवा प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू अवर फायनल कंज्युमर इज इट क्लिअर क्वेश्चन प्रमोशन Yes, ma'am. ओके आणि हे बाकीचे Yes, आपण ma'am. लास्ट लेक्चर मध्ये लर्न केलेले आहेत तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये बघितले असेल ऍडव्हर्टायझिंग काय आहे वी वर ऑलरेडी लर्न राईट सो हे थोडेसे अजून रिवाइज करायचे असेल तर करून घ्या देन नेक्स्ट आपण मग सेल्स प्रमोशन झाला नव्हता सेल्स प्रमोशन स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चर ओके थँक्यू